हॅलो सगळ्यांना. तर तुम्हालाही माझ्यासारखं ना चपाती शिळी राहिली तर काय करावं असा प्रश्न पडत असेल ना, तर त्यासाठीच म्हणून मग मी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर चपाती जर शिळी राहिली असेल तर मस्त अशी तेलात तळून घ्यायची. अ, आणि त्यानंतर अशी जर चपाती तुम्ही फक्त चहासोबत जरी खाल्ली ना खूप भारी लागते. मी कधी कधी असंही करते, एखादी चपाती शिळी राहिली किंवा अर्धी वगैरे चपाती असेल तर मस्त ती तेलात तळून घ्यायची आणि चहासोबत खायची. पण हे आपण रोज रोज नाही करू शकत कारण खूप जास्त मध्ये तेलकट होऊन जातं. तर अशी चपाती छान लालसर तेलातून तळून घेतलेली आहे मी आणि याला अजिबात जास्त तेल लागत नाही. कधीतरी जर आपण करणार असू तर मग गूळ घेतलेला आहे, 2 चपाती गूळ. छान मस्त अशी कडक चपाती केलेली आहे मी. तेलात तळून घेतली, खूप बारीक कडक होते चपाती. मस्त चपाती हाताने बारीक करून घ्या, मिक्सरमध्ये फिरवून घ्या. गूळ चपाती, विलायची पावडर हवी असेल, आवडत असेल तर टाका, मी तर टाकत नाही आहे. पण